जय श्री श्याम. हाय, हॅलो, नमस्कार. प्रियाज किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही माझे इथे आज केस बघत असतील, खूप ड्राय झालेले दिसत आहे आणि खूप गळतात पण. मग म्हटलं एक याला मेहंदी लावूया. मेहंदी लावून मी मेहंदीमध्ये जे पावडरी मिक्स करते ते सगळं आज मी तुम्हाला दाखवणार आहे. पण त्याआधी माझ्या केसांची जी अवस्था झालेली आहे ती पण म्हटलं एकदा दाखवूया, जे तुम्हाला बिफोर आणि आफ्टरचा फरक चांगला, जेणेकरून आपली केस गळणं पण कमी होतील आणि केसांना नॅचरल असा कलरही येईल. त्यासाठी आपण कुठल्या कुठल्या पावडरी मेहंदीत घालणार आहेत ते चला बघूया. 20 पावडरी आहेत. ह्या सगळ्या आयुर्वेदिक पावडरी आहेत. इथे मी 1 वाटी मेहंदी घेत आहे. मेहंदी पावडरसुद्धा आयुर्वेदिक आहे. हिना वगैरे कुठलीही नाही आहेत. मेहंदी भिजवताना नेहमी लोखंडाच्या भांड्यात भिजवावी, जेणेकरून केसांना लोह मिळतं. अर्धा चमचा जवस पावडर घेतलेली आहे. अर्धा चमचा कलोंजी पावडर, अर्धा चमचा नीम पावडर, अर्धा चमचा मेथी पावडर, पूर्ण भरलेला चमचा कोरफड पावडर घालणार आहोत. अर्धा चमचा ब्राह्मी पावडर घालणार आहे. अर्धा चमचा नीम पावडर घालणार आहे. अर्धा चमचा जास्वंद पावडर घालणार आहे. एक भरलेला चमचा रिठा पावडर घालणार आहे. अर्ध्या चमच्यालाही कमी अशी मंजिष्ठा पावडर, अर्धा चमचा सिक्रेट पावडर, 1 चमचा शिकेकाई पावडर, अर्धा चमचा आवळा पावडर, चमचा महाका पावडर, बीटरूट पावडर, एकदम अर्ध्या चमच्यालाही कमी जटामासी पावडर, कढीपत्ता पावडर, ही सिक्रेट पावडर आहे. ही तिसरी सिक्रेट पावडर. सिक्रेट पावडर या तुम्ही घातल्याच पाहिजे असं काही नाही आहे. जर ह्याची नावे तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही प्लीज मला कमेंट करा. ह्या सगळ्या पावडरी आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया आणि चहा पावडरीचं जे उकळलेलं पाणी असतं ते घालून मेहंदी आपण भिजवूया. ही पूर्णपणे आयुर्वेदिक मेहंदी आहे. यातल्या बऱ्याचशा पावडरी ह्या आपल्या घरातच अवेलेबल असतात. याच्यातल्या काही पावडरी जरी तुम्ही वापरून मेहंदी तयार केली तरी केस गळणं हे बऱ्याच प्रमाणात कमी होतं. मेहंदी मी आता 1 रात्र अशीच भिजवून ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर लावून घेणार आहे. मेहंदी भिजवताना थोडे थोडे पाणी घालून मेहंदी भिजवा, जेणेकरून मेहंदी व्यवस्थित भिजली जाईल. इथे मेहंदी व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे. तुम्ही बघू शकतात बोटाला लगेच रंग येतोय. आयुर्वेदिक मेहंदी असून सुद्धा इतकी इफेक्टिव्ह तयार होते. ज्या आपण पावडर ह्याच्यात मिक्स केलेल्या आहे त्याने हिला एक छान असा रंग येतो, बर्गंडी रंग. आणि शिवाय नॅचरल आहे, बरेच दिवस टिकतो. तुमच्या केसांना कुठलीही प्रकारची हानी होत नाही. त्याच्यामुळे मेहंदी लावताना शक्यतो आयुर्वेदिक पावडरी वापरून तयार करून अशी मेहंदी लावा. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला दाखवत आहे मी. ह्याचा रंग तुम्ही बघू शकता, तर रेडिश असा रंग या मेहंदीला आलेला आहे. इथे मी माझ्या हाताने मेहंदी लावून घेतलेली आहे. व्यवस्थित मेहंदी लावून झाली की ही मेहंदी आपण आता 3 तास साधारण ठेवणार आहे. 3 तासानंतर लगेचच आपल्याला आपल्या केसांमध्ये फरक जाणवतोय. या मेहंदीमुळे आपले केस स्मूथ होतातच आणि एक छान नॅचरल रंगसुद्धा येतो आपल्या केसांना. आणि एक हेअर मास्क आपल्या केसांना मेहंदीतून मिळतो. थँक्यू फॉर वॉचिंग.